बघा या ठिकाणी इयत्ता 7वी मध्ये आणि 8वी मध्ये हे असलेली मुलं मुली आहेत, त्याच्यामध्ये आपण एक गेम खेळतोय. त्या गेमचं नाव आहे इंग्लिश सेंटेन्सेस चॅलेंज गेम. म्हणजे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांमध्ये बॉईज वर्सेस गर्ल्स, दीज आर 6 बॉईज, दीज आर 6 गर्ल्स, तर ह्या 6 मुलं आणि 6 मुलींमध्ये एलिमेटर गेम खेळतोय. म्हणजे आपण काय करणार की एक वाक्य मराठीमध्ये मुलींना विचारणार, तिला जर आलं तर ती राहणार ग्रुपमध्ये, आणि जर नाही आलं तर ती बाहेर जाणार. मग हळूहळू मुलींची संख्या कमी होणार. मुलांनाही आपण एक एक वाक्य सिरियली विचारणार. ज्या मुलाला वाक्य आलं नाही तो खाली बसणार. ज्या वेळेला सगळ्यात शेवटी ज्या ग्रुपचा सदस्य शिल्लक राहील तो ग्रुप या ठिकाणी जिंकणार आहे. समजले का तुम्हाला नियम? समजले का? ठीक आहे, आपण सुरुवात करूया मुलींपासून, आहे का नाही? लेडीज फर्स्ट, गर्ल फर्स्ट. तर सुरुवात पूजापासून करूया आपण. पूजा, आर यू रेडी? यस. ओके, तर पहिलं वाक्य तुझ्यासाठी आहे सीताजवळ नवीन ड्रेस आहे. सीताजवळ नवीन ड्रेस आहे. सीता हॅज अ न्यू ड्रेस. व्हेरी गुड, बरोबर वाक्य सांगितलेले. आता मुलांमधून आपण बालाजीला विचारूया. बालाजी, तू सांग, मला अभ्यास करू द्या. मला अभ्यास करू द्या. हा, माय स्टडी. हसू नका. हा, त्याला विचारूया आपण. मला अभ्यास करू द्या. घाबरू नको, व्यवस्थित सांग. हा, लेट मी स्टडी. शाबास. हा, तो पहिल्यांदा घाबरला. तुम्ही हसण्यापेक्षा आपल्या पार्टनरचं काय करा, मोटिवेट करा त्याला. त्यानं बरोबर सांगितलं. चला, आता संध्याचा नंबर आहे. संध्या, तू सांग मला, आमच्या गावामध्ये 4 काळे पांढरे कुत्रे आहेत. आमच्या गावामध्ये 4 काळे पांढरे कुत्रे आहेत. देअर आर 4 डॉग्स. देअर आर 4 डॉग्स ब्लॅक अँड व्हाईट इन आवर विलेज. थोडंसं चुकलंय. ठीक आहे, थोडंसं चुकलंय. एक संधी मिळणार आहे तुम्हाला पण आहे, यांना पण. आमच्या गावामध्ये 4 पांढरे काळे किंवा काळे पांढरे कुत्रे आहेत. देअर आर 4 ब्लॅक अँड व्हाईट डॉग्स इन आवर विलेज. व्हेरी गुड. थोडंसं चुकलं होतं, पण आपण एक संधी यांना दिली, तुम्हाला पण मिळणार. आता तुमची बारी. तुम्ही सांगा, आमच्या शाळेमध्ये 2 टीव्या आहेत. आमच्या शाळेमध्ये 2 टीव्या आहेत. आवर स्कूल इन द 2 TV. बरोबर आहे का? नाही, आणखीन एक संधी तुम्हाला. आमच्या शाळेमध्ये 2 टीव्या आहेत. चला लवकर सांगा, म्हणजे मला पुढे जाता येईल. आवर स्कूल इज. ठीक आहे, आता तुम्ही एलिमिनेट झालेला आहात, तर तुम्ही इथं थांबा. यायचं. हां, यायचं. हां, जे एलिमिनेट झाले आपण ते बाजूला थांबूया. बघूया यांना येतो का. आमच्या शाळेत 2 टीव्या आहेत. देअर आर 2 TVs इन आवर स्कूल. शाबास. ठीक आहे, आता आपण पुन्हा आता मुलांना विचारूया. ठीक आहे, तुम्ही सांगायचं मला आता. हां, सांगा, राहुलला क्रिकेट खेळायला आवडत नाही. राहुलला क्रिकेट खेळायला आवडत नाही. राहुल डझंट बरोबर. लाइक्स प्ले क्रिकेट. थोडंसं चुकायले, एकदा नीट करा त्या वाक्याला. राहुलला क्रिकेट खेळायला आवडत नाही. बरोबर आहे वाक्य तुमचं. हां, राहुल डझंट लाइक प्ले क्रिकेट. एक शब्द राहिला आहे. हां, राहुल डझंट प्लेज. राहुल डझंट प्लेज. तुम्ही सांगू नका. हां, राहुल डझंट लाइक प्ले क्रिकेट. एक शब्द राहिला आहे बघा आता. राहुल डझंट लाइक्स प्ले. राहुल डझंट लाइक्स टू प्ले क्रिकेट.
लाईक्स येणार नाही. पुन्हा एकदा सांगा. राहुल डझंट लाईक टू प्ले क्रिकेट. हां बरोबर आहे. ठीक, हरकत नाही. थोडे 1-2 आपण चान्स दिले, छोटीशी चूक होती. ओके, चला आता तुमची वारी आहे. हां तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा. माझी जीभ गुलाबी आहे. हां माय ट्रंक इज पिंक. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगा. माय ट्रंक इज ट्रंक टंक टंग. टंक इज पिंक. हा, माय टंग इज पिंक. हा, थोडंसं आपण एखादा शब्द चुकला तर सांगू, पण वाक्य बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे, वाक्य रचना महत्वाची. चला तुमचा नंबर आहे ना. हा, या पुढे या जरासं. हा तुम्ही सांगा आता. हा, भीती वाटायली का? नाही. हा, घाबरायचं नाही. हा तुम्ही सांगा. मला माकडासारखं झाडावर चढता येतं. मला माकडासारखं झाडावर चढता येतं. सांगा, घाबरू नका. आय एम हा, मला माकडासारखं झाडावर चढता येतं. आय एम अ मंकी. थोडस चुकायलंय, लक्ष देऊन सांगा. आय एम मला झाडावर चढता येतं. पुन्हा एकदा सांगा. आय एम आय कॅन climb a tree हा as like monkey. आय कॅन क्लाइंब अ ट्री ॲज लाईक मंकी. भीती वाटायली का? हा, घाबरायचं नाही. बरोबर आलेले वाक्य. हा, आता गीताची बारी. ठीक आहे गीता, रेडी आहेस का? हा गीता, तू सांग मला. हसू नका. Don't laugh. पुन्हा एकदा सांगा. Don't laugh. डोंट्स का? Don't laugh. हा, डोंट लाफ. हा, तुम्ही सांगा मला. उभे राहू नका. Don't stand up. शाबास. हा, तुम्ही सांगा आता मला. माझी डॉक्टर होण्याची इच्छा नाही. माझी डॉक्टर होण्याची इच्छा नाही. I don't want to become a doctor. व्हेरी गुड. चला आता तुमची गाडी. गाडी का बारी? या पुढे या. हा, गणेशची बारी आहे आता. गणेशला विचारूया आपण. गणेश सांग. ही माझ्या भावाची टोपी आहे. This is my brother's cap. व्हेरी गुड. चला तुमच्या जागेवर जा. आता पहिल्या राऊंडमध्ये एक एलिमेंट झालेला आहे आपल्या बॉईजचा. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी तो मार्क देणार आहोत आपण गर्ल्सला. ठीक आहे, ज्या टीममधला एलिमिनेट झाला त्याच्या पुढच्या टीमला त्याचा मार्क मिळणार आहे. आपण सुरुवात पूजापासून केली होती. आता पुन्हा आपण सुरुवात इकडं बॉईजपासून करणार आहोत या राऊंडमध्ये. ठीक आहे, फर्स्ट राऊंड झालेला आहे. फर्स्ट राऊंडमध्ये या ठिकाणी एक एलिमिनेशन झालेलं आहे. चला आता बालाजी, आर यू रेडी? हां, बालाजी सांगा. नेहाला 4 पाय नाहीत. नेहाला 4 पाय नाहीत. The Neha is fourless. चुकायले. नेहाला 4 पाय नाहीत. सांगा, आणखीन एक प्रयत्न करा. एखादा शब्द थोडा चुकत असेल तर मी मदत करेल, पण वाक्य रचना यायला पाहिजे. सांगा, नेहाला 4 पाय नाहीत. Neha is चला आता आपण इकडे जाऊया मुलींकडे. हा, चला सांगा तुम्ही. नेहाला 4 पाय नाहीत. Neha has no four legs. पुन्हा एकदा सांगा.
Neha has no four legs. शाबास. नेहा हॅज नो 4 legs. आपण एलिमिनेट झाला तिथं उभे राहा. हां बघा, ज्या वेळेला बॉईज एलिमिनेट होईल त्यावेळेला गर्लला या ठिकाणी 1 पॉईंट मिळणार आहे. हां चला आता तुमची बारी. बरोबर आहे ना, त्याचं तिने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता तुमची बारी. ठीक आहे. तुम्ही सांगा आता मला, त्या माझ्या काकाच्या गायी आहेत. थांबा विचार करून सांगा म्हणजे चुकणार नाही. त्या माझ्या काकाच्या गायी आहेत. Those are my Kaka's cows. आता काकाच हा मराठी शब्द आहे. काकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हां ते वापरा तुम्ही. हां ते वापरा. हां पुन्हा एकदा, त्या माझ्या काकाच्या गायी आहेत. Those are my uncle's cows. शाबास. बरोबर आहे. घाबरू नका. डर के आगे जीत है की नाही. मार्क जरी कमी झाले असले तरी काही घाबरायची गरज नाही. आता तुमची बारी. हां संध्या रेडी आहेत का तुम्ही? हां तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा, नेहा सकाळी 6 वाजता उठते. नेहा सकाळी 6 वाजता उठते. नेहा सकाळी 6 वाजता उठते. Neha wake up at 6 o'clock. नेहा वेकअप ॲट 6 o'clock. थोडीशी चूक आहे. आता एक चान्स आहे तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी. वाक्यरचना बरोबर आहे. नेहा 6 वाजता उठते. वाक्य बरोबर आहे. थोडीशी चूक आहे. पुन्हा एकदा विचार करा. नेहा 6 वाजता उठते. सांगा. नेहा सकाळी 6 वाजता उठते. हां नेहा सकाळी 6 वाजता उठते. हां Neha wake up 6 o'clock at morning. नेहा वेकअप्स हे पाहिजे होतं मला. ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. ठीक आहे बरोबर सांगितलेलं आहे. कोणाची बारी आपल्या इकडं आता? हां राहुल भैया या पुढं. तुम्ही सांगा. ते इंग्रजी शिकवत आहेत. ते इंग्रजी शिकवत आहेत. They are teach English. हां थोडंसं चुकायले. ते इंग्रजी शिकवत आहेत. हां They are teaching English. शाबास. व्हेरी गुड. घाबरू नका. यू आर गोईंग व्हेरी गुड. हां चला आता तुमची बारी आहे संध्या दिदी. अरे संध्या झाली, साक्षी दिदीची बारी. हां काही मुलं घाबरायलेत. घाबरायचं नाही आपल्याला. हां ठीक आहे. साक्षी तू सांग आता मला. हां मला 5 मैत्रिणी आहेत. मला 5 मैत्रिणी आहेत. I have 5 friends. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगा. मला मित्र नाही. मला मित्र नाही. I have no friends. शाबास. आय हॅव नो फ्रेंड. बघा बरं जमायले की. हां चला तुमची बारी आता. तुम्ही सांगा. रोशन सकाळी उठत नाही. रोशन सकाळी उठत नाही. Roshan is wake up not early. नाही चुकायले. एक चान्स आहे तुम्हाला. रोशन सकाळी उठत नाही. Roshan is wake up early. नाही चुकायले. रोशन सकाळी उठत नाही. कोण सांगतोय आता? हे झालं ना तुमची. आता तुमची बारी. रोशन सकाळी उठत नाही.
Roshan is not. तुम्हाला जर ते सांगितलं तर पॉइंट मिळणार आहे, नाहीतर मग दोघांना नाही आल्यानंतर मग नवीन वाक्य द्यावं लागेल मला. सांगा. Roshan not. चला, कोण सांगते बरं मुली मुलांमधून, का मला सांगावं लागेल काय? हा सांगा. रोशन वेक याच्यात काय वापरावं लागेल? डझंट वापरावं लागेल. डझंट. कोण सांगते आता? हा सांगा. Rohan doesn't. रोशन. रोशन. Roshan doesn't wake up early. हा, म्हणजे रोशन लवकर उठत नाही. ठीक आहे. रोशन डझंट वेकअप अर्ली. पण तुम्हाला हा पॉइंट मिळणार नाही, कारण तुम्ही सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळं आता पुन्हा येईल एक दुसरा आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. हा, तू सांग आता. पंखा पांढरा आहे. द फॅन इज व्हाईट. द फॅन इज व्हाईट. आता तुम्ही सांगा मला. हा, माझा ड्रेस निळा आहे. माझा ड्रेस निळा आहे. My shirt is. माझा ड्रेस. My shirt. अरे ड्रेस इंग्रजी शब्द आहे ना, शर्ट कशाला म्हणायला? हा, My dress blue. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगा. My shirt is blue. अरे शर्ट नाही रे बाबा, ड्रेस म्हणतो मी. My dress is blue. हा, चला आता गीता तुमची बारी. हा, तुम्ही सांगा आता मला. कृपया मला पाणी देऊ नको. प्लीज डोंट गिव्ह वॉटर. कृपया मला Please पाणी give- देऊ नको. प्लीज डोंट गिव्ह मी वॉटर. हा, प्लीज डोंट गिव्ह मी वॉटर. चला आता कोणाची बारी आपली? हा, सार्थक. ये समोर सार्थक. तू सांग आता. त्याला 4 पाय आहेत. त्याला 4 पाय आहेत. It has 4 legs. शाबास. तुमची बारी आता. सांगा तुम्ही. पहिला राऊंड झालेला आहे, आता दुसरा राऊंड संपतोय. बरोबर आहे? हा, तुम्ही सांगा आता मला. तुला काय करता येतं? तुला काय करता व्हॉट येतं? डू यू लाईक टू डू? तुला काय करता येतं? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? चला, दोन्ही चान्स गेलेले इथं. चला, कोण सांगतं? हा, कोण सांगतं इकडं? हा, तू सांग. हा, What can you do? हा, व्हॉट कॅन यू डू. चला, तुम्ही एलिमिनेट झाला तिकडं. चला, आता या राऊंडमध्ये इकडे एक मार्क पडलेला आहे. ठीक आहे. हा, इकडं 2 जण, मला वाटते याचा दिला ना मार्क, याला पडलेला. हा, तर आता इकडं 2 एलिमिनेट झालेत, इकडे 1 एलिमिनेट झालेत. 2 राऊंड झालेत. आता शेवटचा 3रा राऊंड आहे. हा फायनल राऊंड असेल. या राऊंडमध्ये ज्या गटामध्ये जास्त सदस्य राहतील किंवा ज्या गटाला जास्त मार्क पडतील तो विनर असणार आहे. ठीक आहे. इकडे 4 जण आहेत, इकडे 5 जण आहेत. बघूया आता आपल्याला शेवटच्या राऊंडमध्ये काय होतं. ठीक आहे. हा, सुरुवात आता आपण इकडून केली होती, आता 3ऱ्या राऊंडला पुन्हा इकडून करणार आहोत. ठीक आहे. साक्षीपासून सुरुवात करूया. ठीक आहे साक्षी, रेडी आहेस का? हा, तर तू सांग मला. शुभांगीची इंग्रजी बोलण्याची इच्छा नाही. शुभांगीची इंग्रजी बोलण्याची इच्छा नाही. शुभांगी डझंट वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. शाबास. चला, इकडं आता तुझी बारी आहे ना. हा, कन्हैया. ये कन्हैया पुढं. हा, कन्हैया तुम्ही सांगा आता मला. तुम्ही सांगा. माझ्या जवळ 4 पुस्तकं, 3 वह्या. बघा, माझ्याजवळ 4 पुस्तकं,
3 वह्या 1 पेन आहे. माझ्याजवळ 4 पुस्तकं 3 वह्या 1 पेन आहे. I माझ्याजवळ 4 पुस्तकं. am पुन्हा एकदा ऐका. माझ्याजवळ 4 पुस्तकं 3 वह्या आणि 1 पेन आहे. my हा I am सुकायले. माझ्याजवळ 4 पुस्तकं 3 वह्या 1 पेन आहे. my येतंय तुला, पण तू घाबरायलास. I am चला एलिमिनेट झाला की तिकडं कोणाचा नंबर आहे? संध्याचा. सांगू नका. डोंट चीट. चला सांग, जे काय सांगायचं ते सांग. हा पूर्ण सांग. हा I can 4 books. कॅन नाही आहे त्याच्यामध्ये. तिकडे येते त्याला, पण काय आता त्याला सांगता येईन झालं. हा चला आता इकडं जाऊया आपण. हा I have 4 books, 3 notebooks, and 1 pen. हा आय हॅव येत होतं ना? येत होतं का? हो. काय झालं मग? भीती वाटली? असंच होतं गेम मध्ये. चला या ठिकाणी एलिमिनेट व्हाते तिकडं. चला मुलींना 1 गुण इथं मिळालेला आहे. हा ओके. चला आता पुन्हा राहुलची बारी आहे. राहुल सांग. मला चहा आवडत नाही. मला चहा आवडत नाही. I don't tea. मला चहा आवडत नाही. हा बरोबर आहे वाक्य. एक शब्द चुका राहिलाय फक्त. हा मला चहा आवडत नाही. सांगा. सांगा लवकर. मला चहा आवडत नाही. I बरोबर आहे. सांगा. don't tea. एक शब्द राहिलाय. मला चहा आवडत नाही. आवडण्यासाठीचा शब्द राहून चाललाय. हा चला लवकर. I don't want. ते भीतीमध्ये गेले रे, त्याच्यामुळे त्याला जरा भीतीच्या बाहेर काढावं म्हणून. हा घाबरू नको रे बाळा. हा सांग. सांगतो. हा सांग. मला चहा आवडत नाही. सांगा सांगा. भीतीमध्ये गेला बघा. भीतीमध्ये घाबरला. हा पास. हा इकडं कोणाची बारी आहे? हा I don't like tea. येत होतं का नाही? येत होतं का नाही? मोठ्यानं सांग. हो. येत होतं बघा. असं होतं मग. चला एक एलिमिनेशन आणखीन झालेलं आहे. मुलींना आणखीन 1 गुण भेटलेला आहे. चला इकडं विचारू आता मुलींना, आहे का नाही? हा म्हणजे राऊंड कंप्लीट होते. इकडं 2 राहिलेत ना आणखीन. यांचे 2 राहिलेले आहेत. हा तुम्ही सांगा. तुम्ही सांगा मला. कार्तिक कार चालवत आहे का? कार्तिक कार चालवत आहे का? Is Karthik drive a car? चुकत आहे. थोडी चूक होत आहे. पुन्हा एकदा सांगा. कार्तिक कार चालवत आहे का? थोडीशी चूक आहे. कार्तिक कार चालवत आहे का? Is Karthik drive a car? नाही. Is Karthik driving a car? हा इज कार्तिक ड्रायव्हिंग अ कार. तुमची बारी. कायची? हा हा इकडून इकडे यावं लागेल ना. हा तुम्ही सांगा आता. बालाजी अभ्यास करत आहे का? Is Balaji studying? हा तुम्ही सांगा आता. हा आता तुम्ही शेवटचे राहिलेत. हा या राऊंड आता संपणार आहे. बरोबर आहे. हा तुम्ही सांगा.
माझे दात पांढरे आहेत. माझे दात पांढरे आहेत. My teeth are white. माय टीथ का टीथ्स? Teeth हा. are white. माय टीथ्स आर व्हाईट. चला हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे तिसरा सुद्धा राऊंड या ठिकाणी झालेला आहे. राहिला तू? हा ठीक आहे. आणखीन एक जण राहिलाय, बघूया एलिमिनेट होतो का राहतो तर. हा तुम्ही सांगा आता मला. तुम्ही सांगा, गरुड सर माझे वर्ग शिक्षक नाहीत. गरुड सर माझे वर्ग शिक्षक नाहीत. Garud sir, my class teacher. गरुड सर माझे वर्ग शिक्षक नाहीत. Garud sir, don't my class teacher. गरुड सर माझे वर्ग शिक्षक आहेत. ठीक आहे. गरुड सर माझे वर्ग शिक्षक नाहीत. Garud sir, my class. Garud sir, not my class teacher. एक शब्द चुकायलाय. Garud sir. हा, गरुड सर माझे वर्ग शिक्षक आहेत कसं म्हणणार? Garud sir is my class teacher. आता गरुड सर माझे वर्ग शिक्षक नाहीत. Garud sir is हा not my class teacher. हा असंच येत आहे तरी घाबरायले. तर आमची मुलं डर रहे थोडेसे, लेकिन बच्चे नाही डर रही. चला अशा प्रकारे हा तिसरा सुद्धा राऊंड संपलेला आहे. आणि या ठिकाणी मुलींना गुण पडलेले आहेत 4, मुलांना गुण पडलेला आहे 1. फक्त एक मुलगी एलिमिनेट झालेली आहे. आणि इकडं आमचे किती मुलं एलिमिनेट झाले? 4 मुलं एलिमिनेट झालेले आहेत. त्यामुळे मुलींना 4 गुण पडलेले आहेत, मुलांना 1 गुण पडलेला आहे. अशा पद्धतीने गर्ल्स आर द विनर्स. चला मुलांनी जोरदार टाळ्या वाजवा मुलींसाठी. जरा टाळ्या जोरात वाजवा. तुम्ही पण वाजवा चला. ओके, व्हेरी गुड. चला तुम्ही सगळेच जण जिंकलेला आहात. फक्त मुलं जास्त घाबरू लागले. नेक्स्ट टाइम तुम्ही कमी घाबरा, तुम्ही सुद्धा विनर होऊ शकता. आणि तुम्ही जिंकल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू.